नमस्कार, पायल गिनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आहे। हा मोर्चा आपण ठिकठिकाणी काढत आहोत। आपण हा मोर्चा काही हेड्स खाली काढत आहोत, जसं की प्रवेश असेल, परीक्षा असेल, परिणाम असेल, पदभरती असेल, पाठ्यक्रम असेल। त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छात्र संघ निवडणुका। या छात्र संघ निवडणुका अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे, सर्व ठिकाणी चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू नाही आहे। यासाठी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये हा धडक मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसोबत आणलेला आहे। बरोबर आहे, आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे तर आम्ही ग्वाही देतो की आमच्या मागण्या पूर्ण होणार, कारण आमच्या मागण्या या विद्यार्थी हितार्थ आहे आणि हे विद्यापीठ सुद्धा विद्यार्थी हितार्थ आहे। त्यामुळे या प्रशासनाला विद्यार्थी परिषद आणि या छात्रशक्तीच्या पुढे नमावच लागेल। आणि जर छात्रशक्तीच्या पुढे नमत नाही आहे तर याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करेल। पाठपुरावा केल्यानंतर जर समजा हे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितात नसेल तर आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन करेल। या मोर्चामध्ये फक्त अमरावतीच नाही तर बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात छात्रशक्ती इथे आली आहे। हा मोर्चा आम्ही सुरुवात केली होती 7 तारखेला कॉलेज बंद आंदोलनापासून। कॉलेज बंद आंदोलन झाले, त्यानंतर कॉलेज बंद आंदोलनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मला इथे दिसतो आहे। आणि हा मोर्चा आम्ही गाडगे बाबा मंदिर गाडगेनगर इथून सुरू केला आणि विद्यापीठावरती हा मोर्चा धडकणार आहे आमचा। जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले? यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यावरनं 83 ते 82 महाविद्यालयातले विद्यार्थी इथे आलेले आहेत। माझं नाव रिद्धेश देशमुख, अमरावती महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद।